मैत्रिणींनो, आज आहे घटस्थापनेचा 8वा दिवस, 8वी माळ. अशा प्रकारची छानशी तिळाची फ्रेश फुलं मिळालेली आहेत. त्याचे हार बनवून आता मी घटाला वाहत आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता देव्हारा कसा तिळाच्या पिवळ्या जर्द फुलांनी सुशोभित झालाय. 7व्या माळेला कडकणे आणि अलंकार वाहिलेले आहेत. देवी महात्म्य प्राकृत सप्तशती पाठाला आता सुरुवात करूया. आजचा अध्याय आहे 13वा आणि 14वा. श्री गणेशाय नमः, श्री अंबिकाय नमः, श्री पार्वती अंगभूते, अखिल जगासी सुखदाते, भावे नमन करीतो तुते. पुढे ग्रंथ चालवावया. पूर्वाध्यायाचे अंती चरित्र महिमा वर्णिला निगुती, तैसेची जाण फलश्रुती देवीने स्वमुखे कथियेली. आता पुढील कथेचे श्रवण भावे करावे हो श्रोते सज्जन, जेणेकरून अंतःकरण सुखावे अपूर्व लाभे जेवी. मेधा म्हणे सुरथा लागुनी, हे देवी महात्म्य केले कथन. या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा असे की, जी या जगाते करी धारण, भगवती विष्णू माया जाण. जिने ज्ञान केले उत्पन्न, अज्ञानही निर्मिले. तू आणि हा वैश्य जाण, तैसेची अन्य विवेकी जन. तिने मोहिले म्हणून मोहाते तुम्ही पावला. अन्य जे का सकळ जन, मायेने मोहिले संपूर्ण. त्या मायेते तुम्ही शरण जावे परमेश्वरी ती. तीस आराधिता केवळ नरासी देत असे स्वर्गफळ, भोग मोक्षा ते तत्काळ देत असे जगदंबा. मार्कंडेय म्हणे शिष्यासी, मेधा ऐसे बोलिल्या नृपासी. ऐकोनी त्याची या वचनासी, काय करिता जाहला. ममत्व आणि राज्यहरण, तेने वैराग्य पावला जाण. मग ऋषी ते करुणी नमन, तपा कारणे निघाला. तैसाची वैश्य जाण, ऋषी लागी करुणी नमन. तोही वैराग्या ते पाहून तपा कारणे निघाला. अंबेच्या दर्शना लागुनी, रम्य नदी पुलीन पाहुनी. राहते जाहले ते स्थानी, तप करीत ते धवा. तो वैश्य आणि नृपती, देवी सुक्ताचा जप करीती. दोघे वाळवंटी निश्चिती, आराधिते जाहले. देवीची प्रतिमा महिमयी, करोनी आराधिली त्याही. पूजे ते करीते जाहले पाही. पुष्प धूपाग्नी तर्पणे, आणून या पुष्पे अमुप. लावून या धूप दीप, फल नैवेद्य अर्पुनी. जप करीते जाहले भावेसी. दोघे राहुनी निराहार, अल्पाहारी राखिले शरीर. देवीचे ठाई मन एकाग्र, नियमाते धरिते जाहले. निज गात्राचे काढुनी रक्त, देते जाहले बली निश्चित. ऐसे 3 वर्षेंपर्यंत आराधिती देवीसी. मग 3 वर्षानंतर देवी संतुष्ट जाहली त्यावर. स्वरूप धोरणी साकार, प्रत्यक्ष बोलती जाहली. दोघांसी बोलली जगन्माता, जे मागणे ते मागा आता. इच्छिले पावाल तत्वता, मजपासूनी सर्वही. हे नृपा हे वैश्या जाण, संतुष्ट जाहले तुम्हा लागून. आता मागाल ते देईन बरे तुम्हासी निर्धारे. मार्कंडेय म्हणे नृपनंदन, मागता झाला देवी लागून. माझे राज्य मज अर्पण, याची जन्मी करावे. मज कारणे द्यावे बळ, मारेन शत्रूंसी तत्काळ. तैसेची त्यांचे सैन्य सकळ, निर्दाळीन क्षणार्धे. आणि अन्य जन्माचे ठाई, मज राज्य द्यावे सर्वही. कोटी कल्प गेली या पाही, राज्य माझे न जावे. सर्व ही हा ब्रह्मांड गोळ, नाश पावली या सकळ. माझे राज्य अक्षयी अढळ, कधी काळी न जावे. म्या अमर असावे निश्चिती, माझी कधी न भंगावी स्मृती. जरारोगाची स्थिती, माझे ठाई नसावी. त्यानंतर वैश्य बोलिला, वैराग्य जाहले तयाला. ज्ञाना ते मागता जाहला, देवी कारणे ते काळी. संगरहित द्यावे ज्ञान, माझे मी हे नसावे भान. पुन्हा जन्म मरण, ब्रह्म निर्गुण व्हावे म्या. ऐकोनी दोघांची या बोला, देवी बोलिली नृपाला. स्वल्प दिवसात राज्य तुझला प्राप्त होईल निश्चये. सकळ शत्रून ते मारून, राज्य पावसी अखंड जाण. सर्व सुखांते पावून सार्वभौम होशील. पुढे पावणे मृत्यू उत्तम, सूर्यापासूनी पावसी जन्म. सावर्णी म्हणू होईल नाम, राजा होशील अक्षयी. वैश्यवर्या मजपासून तुवा वांछिला वर पूर्ण. त्या श्रेष्ठ ज्ञानाते मी देईन, होईल ज्ञान तुझ लागी. अहंकार ममत्व जाण, तुझे जाईल निरसून. समाधी लागून ब्रह्मपूर्ण, जीवनमुक्त होशील तू. मार्कंडेय म्हणे शिष्यासी, जे जे इच्छिले त्याही मानसी. तदनुसार वर दोघांसी देती जाहली जगदंबा. भक्ती करुणी दोघे स्तविती, तव गुप्त जाहली भगवती. दोघे पावनी वरांप्रती, धन्य होते जाहले. असो या प्रकारे सत्वर, पावनी देवीपासूनी वर. सर्व क्षत्रियांमध्ये थोर, सुरथ राजा जाहला. तो होऊन या सार्वभौम, सुख भोगिले अनुपम. मग गती पावून उत्तम, सूर्यपुत्र जाहला. सूर्यापासूनी पावला जन्म, सावर्णी म्हणू जाहले नाम. सर्व मन्वंतरात परम, अष्टम होता जाहला. पंचभूते लय पावती, तेव्हा तद्रूप होय नृपती. मागुती जाहली भूत स्थिती, मनू होईल 8वा. त्रयोदश अध्यायापर्यंत देवी चरित्र परमाद्भुत. मार्कंडेय शिष्यासी निश्चित, अत्यादरे निवेदिले.
हेची नैमिष्यारण्ये सुते निवेदिले शौनकादिकांते, जे का तुम्ही पुसिले माते ते हे तुम्हा निरूपिले. असो या प्रकारे करून दिधले सुरथासी वरप्रदान, आणि समाधी वैश्या लागून वरप्रदान अर्पिले. देवीच्या प्रसादे करून दोघे जाहले धन्य जाण. पुढील या अध्यायी निरूपण प्राधानिक रहस्य असे ते. याचे करिता श्रवण पठण सर्व संकटे जाती निरसून, उत्तम ज्ञान प्राप्ती पूर्ण होय येणे करुणी. सर्व संपदांची प्राप्ती, सकल पीडा नाश पावती, अंती बरवी पाऊनी गती. स्वानंदी निमग्न राहे तो. ऐसे चरित्र सुरस गहन, तैसेंची अपूर्व याचे श्रवण. पदपदाचा अर्थ जाण या अध्यायी निरूपिला. जैसे व्यासे कथन केले आणि देवीने बोलविले, तैसेची येथे वर्णिले संशय नाही सर्वथा. त्या देवी कारणे नमन आमुचे असे भक्ती करून, वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण शरण भावे जगदंबे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने सुरथ वैश्ययोर्वर प्रदानम नाम त्रयोदशोध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री देवी नमः. जय अखिलार्थदायक भगवती, तव नामस्मरण आणिता चित्ती सर्व विघ्नांची होऊनी शांती, पुरती इष्ट मनोरथ. मग भक्तीचे ठाई तत्पर जे असती निरंतर, त्यांची थोरवी मी पामर काय वर्णू शकेन. ऐसा देवी तुझा महिमा न कळे वेदादिकांसी सीमा. लीन होऊनी स्वये ब्रह्मा तव चरणी स्थिरावला, तेथे माझी काय प्रौढी जाया तव गुणानिधीचे पैलथडी. तरी तुझी दासमुखे आवडी कथावद्वी दयाळे. असो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण. सुरथ वैशाला धले वरप्रदान, आता प्राधानिक रहस्यपूर्ण वर्णियेले सुरस बहु. शौनक बोले सुतासी, शिष्य पुसे मार्कंडेयासी, संशय प्राप्त झाला आम्हासी तो तुम्हा निरोपितो. मेधा ऋषीसी पुसून सुरथ वैश्य गेले तपा लागून, 3 वर्षे आराधन केले त्यांनी देवीचे. देवी होऊनी प्रसन्न, राज्य दिधले नृपा लागून, वैश्यासी देऊनी परमज्ञान धन्य केले दोघेही. ही कथा ऐकिली पूर्ण, परी संशय झाला उत्पन्न. कैसे करावे आराधन तयासी कैसे निवेदिले. स्वामींनी हे कृपा करून आम्हासी करावे निवेदन. ऐकून शौनकाचा प्रश्न सूत बोलता जाहला. तुम्हा ऐसाची सुरथे प्रश्न केला मेधा ऋषी ते. म्हणे ऋषीवर या कृपामूर्ते प्रश्न आमुचा सांगावा. चंडिकेचे अष्टावतार आम्हा लागी वर्णिले साचार. परितयात कोण थोर स्वभाव कैसा कवणाचा, हे सांगावे आम्हा लागून. महादेवीचे स्वरूप पूर्ण पूजावयासी योग्य कवण, ते आम्हा सांगावे. कोणत्या विधेने कवण आराधावे स्वरूप पूर्ण, सर्व सांगावे आम्हा लागून. यासी तू योग्य आहेसी. ऐकोनी ऋषी बोले वचन, राजा हे श्रेष्ठ सत्य जाण. अन्यासी करू नये कथन, ऐसे वर्णिले पुराणे. परंतु तू आहेसी भक्त म्हणून सांगतो निश्चित. नाहीची अवाच्य किंचित तुझलागी नराधिपा. सकळांच्या आदींची जाण महालक्ष्मी असे आपण. सर्व जगाची ईश्वरी पूर्ण त्रिगुण स्वरूपा आहे ती. त्रिगुण स्वरूपे वर्णिली, परी मुख्य सात्विकी बोलिली. देवता स्वरूपे उत्पन्न झाली, लक्ष रूपाती. भक्तासी स्वरूप आहे लक्ष, अभक्तासी असे अलक्ष. सर्व व्यापुनी सर्व साक्ष स्वरूप असे राहिले ते. मातुलिंग गदा खेट पानपात्रधारी स्पष्ट, नागलिंग योनी वरिष्ठ धरिती झाली मस्तकी. तप्त सुवर्णा सारी खाद वर्ण, तप्त सुवर्णाची भूषणे जाण. सकळ लोक शून्य पाहून आपुल्या तेजे पूर्ण केला. शून्य पाहुनी सकळ लोक दुसरे स्वरूप धरिले देख. केवळ तमोगुण सकळीक कृष्णवर्णा जाहली ती. ती तव महाकाली जाण. भिन्नांजना सारिखा वर्ण, विक्राळ दाढायुक्त वदन, विशाल लोचन तियेचे. तनुचे ठाई मध्यम आपण, नारी दिसे शोभायमान. कबंध हारा ते उरे करून धारण करीती झाली. शिरांची माळा घातली जाण, एके हस्ती खड्ग घेऊन, दुजे हस्ती पानपात्र धारण करीती झाली जगदंबा. तिसरे हस्ती धरिले शिर, चौथे हस्ती खेटक सुंदर अलंकृत. चतुर्भुज समग्र शोभतसे महाकाली. ती प्रमदोत्तमा काली तामसी, बोलती झाली महालक्ष्मीसी. नामकरण देई मजसी, माते तुझला नमो नमः. महाकालीचे ऐकुनी वचन, मग महालक्ष्मी बोले आपण. नामकर्मांतये तुझ लागून, देते आता श्रवण करी. महामाया महाकाली उत्तम, महामारी क्षुधा तृषा हे नाम. निद्रा तृष्णा एकवीरा परम, काल रात्री दुरत्यया. ही 10 तुझी नामे जाण, कर्मे करुणी प्रतिपाद्य पूर्ण. या तुझ्या नामकर्माते जाणून, पठन करी तो सुख पावे. या परी बोलून कालीप्रत, महालक्ष्मी काय करीत. महासरस्वती रूप त्वरित घेऊन तिसरी जाहली. अतिशुद्ध सत्वगुणे करून महासरस्वती जाहली जाण. चंद्रासारखी प्रभा पूर्ण धारण करीती जाहली. अक्षमाला अंकुशधारी, विणा पुस्तक घेऊन करी. होती जाहली ती श्रेष्ठ नारी, नामे ऐका तियेची. महाविद्या कामधेनु भारती, आर्या ब्राह्मी वाकू सरस्वती. महावाणी वेदगर्भा निश्चिती, धीश्वरी हे 10वे.
यानंतर महालक्ष्मी आपण बोलती झाली दोघी लागून, तुम्ही उभयताही जाण कन्यापुत्र निर्मावे. त्या दोघींते ऐसे बोलून स्वये महालक्ष्मी आपण कन्यापुत्रांते आपणापासून निर्मिती झाली तत्काळ. पुत्र तो ब्रह्मदेव जाण, कन्या ती लक्ष्मी सगुण. त्या दोघांते नामाभिधान ठेविती जाहली जगदंबा. विधी हिरण्यगर्भ विरींची धाता, ऐसी पुत्रांची नावे ठेवी माता. श्री पद्मा कमला लक्ष्मी तत्वता, कन्येची नावे ठेविली. त्यानंतर महाकाली आपण कन्यापुत्रांते आपणापासून उत्पन्न करीती झाली जाण, मने करुणी क्षणमात्रे. पुत्र तो महादेव देख, कन्या ती सरस्वती सम्यक. त्या दोघांते नामे अनेक ठेविती झाली महामाया. नीलकंठ रक्तबाहू शंकर, श्वेतांग कपर्दी चंद्रशेखर. त्रिलोचन रुद्रस्थाणू ईश्वर, नामे ठेविली पुत्राची. सरस्वती त्रयी विद्यास्वरा, कामधेनो आणि भाषाक्षरा. नामे ठेवी ती सुंदरा, कन्ये लागी ते काळी. त्यानंतर महासरस्वती कन्यापुत्रांते झाली निर्मिती. पुत्र तो महाविष्णू निश्चिती, कन्या गौरी परियेसा. नंतर त्या उभयांसी नामे ठेविती झाली कैसी, तिची ऐकावी वेगेसी. स्वस्थ चित्ते करून या. विष्णू कृष्ण ऋषिकेश, वासुदेव जगन्निवास. जनार्दन ही नामे विशेष पुत्रा लागी ठेविली. उमा सती चंडी गौरी, सुभगा शिवा आणि सुंदरी. ही कन्येची नामे सत्वरी ठेविती झाली ते धवा. या प्रकारे युवती जाण, पुरुषत्व पावले आपण. ज्ञाते पाहती तयांचे ज्ञान, ज्ञान नयन जयांसी. महामायेच्या स्वरूपाते ज्ञाने जाणती जे जाणते, इतर ज्ञानी नेनते न जाणती ते कदापि. नंतर महालक्ष्मीजी तिने सरस्वती दिधली. नंतर महालक्ष्मीजी तिने सरस्वती दिधली. ब्रह्म्याकारणे विष्णू ही तिचेची आज्ञेने, लक्ष्मी ते वरिता जाहला. भ्रतार गौरीचा आपण महादेव जाहला जाण, ऐसे महालक्ष्मीच्या आज्ञे करून तिघेही झाले कुटुंबी. उत्पत्ती स्थिती प्रलयास सामर्थ्य दिधले तिघांस. ब्रह्मा घेऊन सरस्वतीस यथा सुखे राहिला. सरस्वती सहवर्तमान एकत्र होऊनी चतुरानन, ब्रह्मांडा ते करुणी उत्पन्न चराचरा ते निर्मिले. ब्रह्मांडासहित जे जे सर्व त्या त्या संहारी महादेव, गौरी सहित होऊनी अपूर्व प्रलय करिता जाहला. ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण स्थावर जंगमादी असे जाण, त्याते नारायण पालन करी लक्ष्मीसह. सर्व सत्वमयी आपण महालक्ष्मी असे जाण, सकळांची ईश्वरी पूर्ण महामाया जगदंबा. तीच मूळ प्रकृती साचार, असती झाली निराकार. पुढे होती झाली साकार, तीच गुणमयी प्रकृती. जे जे दृश्यमान पहावे आणि श्रोते श्रवण करावे, जे जे मानसी कल्पावे माया रूप तितुकेही. जे जे नामरूपात्मक सकल ते मायेचे स्वरूप. केवळ ब्रह्मा विष्णू महेश्वर सुढाळ माया पुत्र देही पै. असो या प्रकारे करून महालक्ष्मी श्रेष्ठ जाण, सदा सर्वदा तियेचे आराधन प्रेम भावे करावे. या अध्यायी निरूपिले प्राधानिक रहस्य वहिले. पुढील अध्यायी गायले वैकृतिक रहस्य पूर्वजे. याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा होती शमन, आणि सर्व संकटांपासून मुक्त होय क्षणमात्रे. त्या लक्ष्मीसी नमस्कृती सर्वदा माझी असो निश्चिती. राममुखे ग्रंथ पुढती चालवी माते आवडीने. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे प्राधानिक रहस्य वर्णनम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. ओम नमो नारायणी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय भवानी.